सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांचा आदर्श कार्यप्रवास इगतपुरी, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील विविध गावांच्या विकासासाठी योगदान देणारे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांचा सेवा नुकतीच संपन्न झालाय। गेल्या 35 वर्षांच्या सेवा काळात एकदाही कोणतीही तक्रार नोंद न होणे हे त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कारकिर्दीचे वैशिष्ट्य ठरले। आहेर यांनी आळवंड, शामुंडी, अस्वली, हर्ष, झारवड, बुद्रुक, दापुरे, धारगाव, नागोसली, वावीहर्ष, झारवड, खुर्द, धाडोशी, इगतपुरी तालुका, करंजवन, दिंडोरी तालुका तसेच संसरी आणि विल्लोळी, नाशिक तालुका अशा अनेक गावांमध्ये काम केलंय। शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी काम केलंय। 2011 साली महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार त्यांना तत्कालीन राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। याशिवाय 2 वेळा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळवण्याचा मानही त्यांनी मिळवलाय। उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासनाने त्यांना 7 वेळा वेतनवाढीचा लाभ दिलाय। दिंडोरी तालुक्यातील करंजवन या गावाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान राहिले। गावात सभा मंडप, उभारणी, वृक्ष लागवड, वाढीव दिवाबत्ती सुविधा, नवीन नळ, पाणी पुरवठा योजना यांसह अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आले। त्यामुळे करंजवन गावाने सर्वांगीण विकास साधलाय। त्यांच्या कार्यप्रवासात पत्नी मीना आहेर आणि मुलगा स्वप्नील आहेर, आदित्य आहेर व मुलगी भाग्यश्री आहेर यांचा देखील मोलाचा सहभाग राहिलाय। सेवाकालीन कामगिरी व अनुभवांबद्दल त्यांनी यावेळी अधिक माहिती दिली आहे। सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे कार्य ग्रामविकास क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले, अशी सर्वत्र प्रतिक्रिया व्यक्त होत। तर तुमचे कार्य हे सर्वोत्कृष्ट आणि समृद्ध असे आहे। तुमच्या कामाची पावती म्हणूनच आम्ही तुमच्या निवासस्थानी आज तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत। तर अरुण आहेर सरांच्या पत्नी आता मीना आहेर आपल्या सोबत आहेत। ते म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा कोणता हातभार त्यांनी सरांसाठी लावला होता। नमस्कार, मी मीना आहेर, अरुण आहेर यांच्या पत्नी। आमच्या सरांचे काम म्हणजे कधीही त्यांनी सण, वार, पाऊस, पाणी, ऊन, वारा कधीही बघितला नाही। कधीही सणाच्या दिवशी जरी अगदी हाकायच्या कामापासून त्यांनी 8 वाजता जेव्हा गल्लीतले लोक आंघोळ वगैरे करायचे तेव्हा आमच्या घरात अगदी नैवेद्य, आघारी सणावाराच्या दिवशी आणि 8 वाजता म्हणजे 8 वाजता सर निघून जायचे। त्यांनी कधीही घरात म्हणजे मुलं काय करतात त्यांना फक्त त्यांचं काम, ते म्हणायचे की मला सरकार पगार देतो, मला आधी कामाला प्राधान्य आणि नंतर तुम्ही। तरी माझ्या मुलांनी पण ते समजून घेतलं, तेही चांगले यशस्वीरित्या व्यवस्थित नोकरी वगैरे व्यवस्थित लागले, व्यवस्थित शिक्षण केले। सरांचं असं होतं, काम म्हणजे काम। आणि कधीही त्यांनी रविवार जरी असला तरी त्यांना शेताची आवड असल्यामुळे ते रविवारी सकाळी सुद्धा 8 वाजता घरातून मळ्यात निघून जाणे। त्यांनी कधीही सकाळी 1 वेळा घरातून जेवण केले की संध्याकाळीच जेवण करायला घरी। कधी कुठे चहा, पाणी किंवा काही घरातही त्यांनी कधी आम्हाला म्हटले नाही की ही भाजी नको की ती पोळी नको। जे आले ते सकाळी 8 वाजता जेवण करून जे निघाले ते रात्री 8 वाजताच घरी यायचे। त्यांच्या कामात त्यांना आनंद होता आणि त्यांच्या आनंदातच आम्हाला आनंद आहे। आणि नाशिक लोकशाही न्यूजने त्यांच्या कामाची दखल घेऊन आमच्या निवासस्थानी येऊन त्यांची मुलाखत घेतली, त्याच्याबद्दल आम्ही नाशिक लोकशाही न्यूजचे धन्यवाद मानतो। खूपच चांगले होते सर तुमचे कार्य आणि तुमच्या कामाची नक्कीच आम्ही दखल घेतली आहे। आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून येणारी पिढी जी ग्रामविकास अधिकारी होतील किंवा जे ग्रामसेवक होतील ते नक्कीच तुमच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतील आणि तुमच्यासारखेच अनेक गावांचा विकास घडवून आणतील। आणि सरांनी जी आपल्याला जी माहिती दिली आज त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी त्यांचे धन्यवाद करते। नमस्कार, मी आदित्य आहेर, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांचे चिरंजीव। आज आमच्या वडिलांमुळे व त्यांच्या सोबत जी टीमने काम केलं, त्यांचे सहकारी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी वर्ग, त्यांच्या सहकार्यातून जे आज काही वडिलांना पुरस्कार मिळाले त्यांची प्रशंसा सरकारने घेतली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार व त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांचंच। जे आज काही कार्य उभं राहिलं, जे विकासाचं कार्य उभं राहिलं, याच्यात सगळ्यांचाच वडिलांसोबत सगळ्या टीमचाच सगळा आधार आहे। वडिलांनी
वडिलांनी आमच्या सोबतच आम्ही तर केवळ कौटुंबिक सदस्य होतो, पण आमच्या सोबत त्यांच्या गाव जिथे जिथे ते त्यांची बदली होती त्यांच्या गावाला त्यांनी कुटुंब आणलं होतं. असंच एक उदाहरण आम्ही सांगतो. आम्ही सकाळी उठायचो. वडील केव्हा त्यांच्या ऑफिसवर जायचे, आम्ही उठायच्या आधी ते ऑफिसवर पोहोचलेले असायचे. तसंच आम्ही रात्री झोपून जायचो तरी वडील आम्हाला दिसायचे नाही. केव्हा त्यांनी त्यांच्या गावालाच कुटुंब आणलं. या कुटुंबाप्रमाणे ते वागवत गेले. आम्हाला आमच्या वडिलांचा खूप खूप अभिमान आहे. ते आमच्यासाठी वडील नाही तर एक दैवत आम्ही मानलेले आहे. कारण त्यांनी आम्हाला नकळत आम्ही त्यांच्याकडे सामाजिक बघताना आम्ही त्यांच्याकडून नकळत शिकत गेलो आणि आम्ही नकळत घडत गेलो. आज जो आज आम्हाला भाऊ आहे, मोठा भाऊ, मोठी बहीण आहे. आम्ही तिन्ही भावंडे जो आज आम्हाला बहर आलेला आहे, त्या बहर फक्त एका वटवृक्षामुळे आलेला आहे. ते वटवृक्ष आम्हाला कायम सावली देत असेल. त्यांनी आम्हाला खूप छान घडवलं. आमचे मोठे बंधू जे फोर्टेक इंडियाचे डायरेक्टर आहेत त्यांना खूप छान घडवलं. बहीण इंजिनियर झाली, त्यांच्या पाठोपाठ मी घडत गेलो. या घडण्यामागे एक कल्पकारच होता आणि एक कृतीच होती. ते आमच्या वडिलांचा खूप आम्हाला अभिमान आहे. सध्या आपण सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांच्या निवासस्थानी आहोत. यांनी 14 ते 15 गावांमध्ये ग्रामसेवक पद भूषवले असून त्यांनी या सर्व गावांचा समृद्ध असा विकास घडवून आणला. त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील करंजवन या गावात त्यांनी अनेक अशा योजना राबवल्या ज्यामुळे गावचा संपूर्ण विकास झाला. यात वृक्ष लागवड, सभामंडप, त्याच प्रकारे स्मशानभूमी, तर अशी काही जसं काही मुलांसाठी खेळण्याचे गार्डनच आहे. तर आपण त्यांच्याकडनंच या योजनांविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी अरुण आहेर, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी. मी सुरुवातीला इगतपुरी तालुक्यात आळवण या ठिकाणी माझी सुरुवात झाली. त्यानंतर करंजवन दिंडोरी तालुक्यात झाली. नंतर शेवटच्या टप्प्यात नाशिक तालुक्यात सौसरी आणि विल्लोळी या गावी माझी या ठिकाणी मी सेवा केलेली आहे. करंजवन गावामध्ये ज्यावेळेस मी रुजू झालो त्यावेळेस पाहिलं की करंजवन धरणामुळे अनेक मातीचा उपसा त्या ठिकाणी गावाहून झालेला होत्या. मोठ्या मोठ्या खदानी त्या ठिकाणी होत्या, परंतु ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या ठिकाणी खदानी बुजवल्या. त्या ठिकाणी एक असं भव्य असं ग्रामपंचायत भवन की एक नाशिक जिल्ह्यामध्ये एक असं म्हणजे एक अतिशय सुंदर भवन, ग्रामपंचायतीचं उत्पन्न अतिशय कमी असताना एक योग्य नियोजनातून एक ग्रामपंचायत भवन हे केलं. त्यानंतर हागणदारी मुक्त गाव जी संकल्पना राज्य शासनाची होती त्यामध्ये मी या ठिकाणी जवळजवळ मोठं गाव असताना एक 100% हागणदारी मुक्त धोरण राबवलं. त्यानंतर मी महाराष्ट्रात सर्वाधिक वृक्ष लागवड की जी करंजवन गावामध्ये या ठिकाणी करण्यात आलेले. तुम्ही गावात जर करंजवनमध्ये गेलात तर 2 किलोमीटर पासूनच तिथं तुम्हाला एक राळेगण, सिद्धी, हिवरे बाजार या टाईप तिथं तुम्हाला वृक्ष लागवड दिसेल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर किमान 100 वृक्ष लागवड या ठिकाणी मिळणार आहे. जिथं मशानभूमीची जिथं शरण रचायला जागा नव्हती त्या गावी आम्ही मशानभूमी बांधकाम केलेले. त्यानंतर एक सुसज्ज असा घरोघर नळ पाणी पुरवठा योजना, सुसज्ज असे रस्ते आणि असे एक जी आपण CSR निधीतून जवळजवळ 7 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून की भव्य असं जिल्हा परिषद शाळाचे बांधकाम केलेले. अनेक प्रकारे या ठिकाणी योजना या ठिकाणी राबवलेले की जेणेकरून गाव आज एक समृद्ध झालेले आणि हे गाव आज विकासाच्या पटलावर गेल्याने एक अनेक पुरस्कार सुद्धा या ठिकाणी राज्य शासनाने सुद्धा दखल घेऊन या ठिकाणी या गावाला अनेक पुरस्कार या ठिकाणी मिळालेले. आणि सर्वात महत्त्वाचे की या ठिकाणी स्वच्छताला या ठिकाणी फार महत्त्व आम्ही या ठिकाणी दिलेले. केवळ स्वच्छताच नव्हे की जे उघड्यावर जे शौचविधी करत होते की जे उघड्यावर घाण टाकत होते त्यांना सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई केल्यामुळे एक जेणेकरून नागरिकांमध्ये एक चांगल्या सवयी या ठिकाणी निर्माण झालेले आणि जेणेकरून त्या आजही त्या सवयी त्याचप्रमाणे कायम या ठिकाणी की करंजवन गावात जे हागणदारी मुक्त मध्ये एक राष्ट्रपतीचा पुरस्कार आम्हाला मिळालेले. शासनाने आम्हाला गुणवंत कर्मचारी म्हणून एक शासनाने दखल घेऊन या ठिकाणी पुरस्कार दिलेले. राज्य शासनाने सुद्धा 2 वेळा आदर्श पुरस्कार दिलेले आणि माझ्या एक चांगल्या उत्कृष्ट कामामुळे मला जवळपास 7 वेतनवाढी मला राज्य शासनाने दिलेले. एक फार मोठं समाधान मला चांगल्या कामामुळे मिळालेले. आणि सर्वात महत्त्वाचं की रोजगार हमी योजना की ज्या शेतकऱ्यांचे जे काही विहिरी होत्या, ज्या
भूमीहीन जे अनुसूचित जाती जमातीचे जे शेतकरी होते त्यांना आपण रोजगार हमीतून विहिरी दिल्या आणि त्याच विहिरीतून मटेरियलमधून आम्ही जे शेत रस्ते होते जवळजवळ 13 ते 14 रस्ते आम्ही पांजण रस्ते तयार केले की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला की शेतीमाल काढून म्हणजे अनेक अर्थाने बचत गटाच्या माध्यमातून त्या गावात विकास केला. म्हणजे अनेक त्या ठिकाणी तुम्ही गेले, आजही तुम्ही त्या गावात गेले तर तुम्हाला प्रत्येक घरोघरचा नागरिक त्या ठिकाणी तुम्हाला. आता दुसरी गोष्ट की अनुसूचित जातीची जी वस्ती आहे की आपण जी वस्ती ती महाराष्ट्रात अशी एक अतिशय उत्कृष्ट अशी वस्ती बनवलेली आहे आम्ही तिथं. त्याचप्रमाणे जी आदिवासी वस्ती आहे ती सुद्धा एक अतिशय चांगली वस्ती निर्माण केली. त्या ठिकाणी सभामंडप बांधलेले की जेणेकरून त्या ठिकाणी आज लॉनमध्ये 1-1, 1.5 कोटी रुपये लग्न विवाह सोहळ्यासाठी लावले जातात. परंतु आम्ही 1100 रुपयात या ठिकाणी गरिबाचं विवाह सोहळा एकदम थाटामाटात त्या ठिकाणी सभा मंडपात या ठिकाणी होतो. आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं सहकार्य सुद्धा फार अपेक्षित असतं. या ठिकाणी जिरवा साहेब जे आता सध्याचे जे मंत्री आहेत, त्यानंतर श्रीराम शेट्टे साहेब असतील, त्यानंतर जे अनेक लोकप्रतिनिधी असतील, ग्रामस्थ असतील, सरपंच असतील, या सर्वांच्या माध्यमातून अनेक निधी या ठिकाणी मी मिळवलेले. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचं उत्पन्न 5 ते 6 लाख असताना एक अतिशय सुंदर नियोजन करून या ठिकाणी गावाचा विकास आम्ही फक्त की एक जिद्द म्हणून या गावात विकास केलेला आहे. आणि खरोखर मला या ठिकाणी आज मी सेवानिवृत्त आहे पण मला आजही आनंद वाटतोय की अशा गावांमध्ये जर आजही गेलं तर आजही माझं चांगलं या ठिकाणी नाव निघतंय. हीच माझी कामाची एक खऱ्या अर्थाने पावती आहे. आणि माझ्या या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन नाशिक लोकशाही न्यूजची जी टीम आहे त्यांनी माझ्या घरी पत्ता शोधत आज या ठिकाणी येऊन माझी या ठिकाणी मुलाखत घेतली, माझ्या कामाची परिस्थिती जाणून घेतली. त्याबद्दल मी सर्व टीमचे आणि सर्व चॅनलचे संपादक या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो आणि जय हिंद.
नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.